उमेदवारी अर्ज करण्याची दाखल करण्याची वेळ जी आहे ती संपलेली आहे आणि नुकतेच राष्ट्रवादीचे राजेश पेटेकर जे आमदार आहेत ते आत्ताच नुकतेच बाहेर आलेत। एकूण मागच्या वेळी त्यांची जिल्हा परिषदवर सत्ता होती, आता नेमकं कसं चित्र असणार आहे आणि आता किती कोणासोबत ते लढत आहेत किंवा किती उमेदवार त्यांनी रिंगणात दिले त्यांच्याशी बातचीत करूया। दादा, आपलं TV9 मराठीमध्ये सरचे स्वागत आहे। कशा पद्धतीनं सगळी ही लढत होणार आहे आणि किती उमेदवार आपण आता सध्या निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत? आज खऱ्या अर्थानं नामनिर्देशन भरण्याची शेवटची तारीख होती। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आम्ही पाथरी विधानसभा मतदारसंघातील सर्व जागांवर राष्ट्रवादीचे उमेदवार उभे केलेले आहेत। जिंतूर विधानसभेमध्येही जवळपास सर्व उमेदवार आम्ही उभे केलेले आहेत। गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे जवळपास 7 उमेदवार आम्ही त्या ठिकाणी उभे केलेले आहेत आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपामध्ये आजपर्यंत या परभणी जिल्ह्यातील सर्व जनतेचा कौल आणि मतदार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूनच होता। अनेक वर्ष झालं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एखादी सत्ता जिल्हा परिषदेवर होती आणि त्याच माध्यमातून याही वेळेस सर्व परभणी जिल्ह्यातील जनता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूला त्या ठिकाणी कौल देईल आणि एखादी सत्ता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूला देईल। पण नंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये सुद्धा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढत आहेत का आणि साधारणतः किती जागा निवडून येतील, काय अंदाज आहे? यावेळेस मला 100% खात्री आहे की यावेळेसही स्पष्ट बहुमत हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूला त्या ठिकाणी सर्व जनता देईल। आघाडी युतीचा अद्यापही निर्णय झालेला नाही, परंतु निश्चित स्वरूपामध्ये दोन्ही मिळून एका विचारानं राहील अशी परिस्थिती आहे। तुमच्याकडून किती एबी फॉर्म वाटण्यात आले, किती लोक उमेदवार रिंगणात आहेत? जवळपास मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाथरी मतदारसंघातील सर्व जागा, जिंतूर विधानसभेतील सर्व जागा आणि गंगाखेड विधानसभामध्ये जवळपास 7 ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी नामनिर्देशन दिले म्हणजे एबी फॉर्म दिलेले। महाविकास आघाडी दोन्ही पक्ष एकत्र लढत आहेत। आमदार गुट्ट्यांना सुद्धा त्याने सोबत घेतलंय, पण तुमची राष्ट्रवादी त्यांच्या सोबत नाहीये, काय नेमकी कारण आहे? असं काही कारण नाहीये, त्यांचा स्वतःच्या पक्ष स्तरावरचा निर्णय आहे, त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे आणि आम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतलेला आहे। आमदार रत्नाकरजी गुट्टे आपल्या सोबत येतील अशी ही चर्चा राजकारणामध्ये सुरू झाली होती सुरुवातीच्या काळात, नेमकं काय झालं नेमकं? निश्चित स्वरूपामध्ये आमची तशा पद्धतीची बॉन्डिंग आहे आणि भविष्यातही राहील आणि आजही तशा पद्धतीची म्युच्युअल अंडरस्टँडिंग आमची त्या ठिकाणी आहेच। पुन्हा एकदा राष्ट्रवादीचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकताना दिसेल का? निश्चित स्वरूपामध्ये यावेळेसही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा जिल्हा परिषदेवर त्या ठिकाणी फडकेल। तर हे होते राष्ट्रवादीचे आमदार राजेश पेटेकर, त्यांनी एकूणच राष्ट्रवादीचा झेंडा पुन्हा जिल्हा परिषदेवर फडकेल असं सांगितलं। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।